शांतपणाने केवळ अलिप्त व्हा. एक अशात वाचण्यात आलेला तो लेख आहे की ताज्या फुलांचं आपल्याला कोण कौतुक असतं आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखीन जास्त आनंद होतो. फुलं घेताना ती माझी असतात, हा पण देवाला वाहिली की ती त्याची होतात. किती शांतपणे आपण हे स्वीकारतो ना, अगदी अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले, फक्त एवढाच भाव आपल्या मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेली फुलं आज शिळी होतात, निर्माल्य होऊन जातात. मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो. त्यांच्या प्रती आपल्याला कोणताही मोह नसतो, अपेक्षा नसते. हे कसं सोडू हा प्रश्नही नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. अगदी तसंच आपली दुःख त्याच्या चरणावर वाहायची असतात आणि शांत होऊन जायचं. त्यांच्या प्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही. आतापर्यंत जी माझी दुःख होती ती आता त्याची झाली आहे, त्यांचा कसला विचार करायचा. आणि कालची दुःख तर आज निर्माल्य झाली आहेत ना, त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो. शिळ्या फुलांप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत ना, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळं व्हायचं. आज पेरण्यासाठी आपण आनंद आणूया ना. धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू आणि तिथे आनंद पेरूयात. तो शतपटीने उगवून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यायचं, ते निर्माल्य बनून जातं. आनंद पेरायचा आणि तो पेरत जायचा, ते समाधान बनून राहतं. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली ना की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुलं आपल्या दारात पडतात, एवढं लक्षात असू द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भक्तिकोश या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे मोलाचे विचार कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.